नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून सारेजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सारेजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 सुरू केला आहे आणि यामध्ये आपण स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे डॉक्टर अपर्णा वाटवे आली. अपर्णा, नमस्कार. अपर्णा ही वनस्पती शास्त्रज्ञ आहे आणि ती बऱ्याच काय काय गोष्टी करत असते, तर त्यात आपण गप्पांमधून समजून घेऊया. अपर्णा, तू मला सांग की तुझ्या आयुष्यात स्त्री चळवळ प्रथम कधी आली? हा प्रश्न तू विचारणार हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी कालपासून विचार करते. तर ती माझ्या आयुष्यात आली का नाही हेच मला कळत नाहीये. बर. स्त्री चळवळीतले तुम्ही सगळेजण अगदी लहानपणापासून आलात, कारण गिरिजा तुझी मुलगी माझ्या वर्गात आली तेव्हापासून तुम्ही सगळे आलात. पण मला असं वाटतं की एकूणच चळवळ माझ्या आयुष्यात जन्मापासून आली, कारण घरची सगळी. सो एक आजोबा हे स्वातंत्र्य चळवळीतले, म्हणजे भास्करराव दुर्वे माझ्या आईचे वडील, म्हणजे 42च्या चळवळीत होते. त्याच्यानंतर सहकाराच्या चळवळीत, त्याच्यानंतर अनेक सतत चळवळी, तो एक होता. भाई वैद्य हे दुसरे आजोबा, त्यामुळे आणीबाणीच्या वेळेला त्यांना तुरुंगात टाकलं वगैरे हे मला मॉन्टेसरीतच ऐकायला मिळालं होतं. आई वडील म्हणजे डॉक्टर विद्याधर वाटवे, सुजल वाटवे थिएटर अकॅडमी नाटकाच्या चळवळीत, घाशीरामच्या एकूण सगळ्या गोंधळामध्ये सगळेच आजोबा कुठल्या तरी अजून नाट्य परिषदेच्या. सो कुठल्याही गोष्टीवर आपल्याला एक मत हवं, त्या मतासाठी आपण भांडायला हवं आणि ते दुसऱ्याला पटवून द्यायला हवं. हे मला वाटतं आमच्या घरात सतत चालत असायचं की काही ना काहीतरी सगळे वादच घालत असायचे. तो म्हणजे हळूहळू हे करत ओळख होत होत गेली. विद्याबाळ, विद्याताई ह्या आमच्या शेजारच्या घरातल्या, त्यामुळे त्यांचं वाचणं, त्यांचं ऐकणं हे अगदी नॉर्मल होतं. तर हे काहीतरी वेगळं आहे हे कळायला खूप वेळ गेला. म्हणजे ह्या सगळ्या चळवळी ह्या जनरली लोकांच्या घरात नसतात हे कळायला खूप वेळ गेला, कारण आसपासची मित्रमंडळी पण तीच होती. सो मला खरंच नाही सांगता येत की स्त्रीवादी चळवळ ही वेगळी काय आहे हे मला कळलं. म्हणजे आपल्याला पटणाऱ्या, योग्य वाटणाऱ्या गोष्टींसाठी वाद घालत राहणं हे शिकलो. अवघड आहे. म्हणजे हे वेगळं हे कळायला मला वाटतं खूप उशीर. म्हणजे मी जेव्हा टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला लागले ना तुळजापूरला जाऊन, तेव्हा बाकीच्या सोशॉलॉजिस्टचं ऐकून हे ऐकून मग मला लक्षात आलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि एकूण पुणे आणि ह्या सगळ्या भागातून बाहेर जेव्हा पडले, फिरायला लागले, तेव्हा पण मला असं झालं की अच्छा, म्हणजे हे आपल्याशी असं वागतात ते कदाचित स्त्री म्हणून असेल का काय, म्हणजे अति चांगलं किंवा थोडंसं विचित्र हे पण असं काही ते जाणवलं नाही काही. सो त्यामुळे वादी चळवळ तरी चालू सगळ्या. आणि आईबाबांचं कसं होतं एकूण सहजीवन आणि असं? सो एकत्र कुटुंब होतं, पण विचित्रपट कुटुंब होतं की आजी आजोबांचं पण प्रेमविवाह. म्हणजे ते समोरासमोर राहायचे आणि एक दिवस त्यांच्या वडिलांनी म्हटलं तर लग्न करा, तर केलं. बेळगावमध्ये राहणारी मंडळी, तर ते इतके लहानपणापासून एकमेकांना ओळखायचे की कडाकडा भांडायचे ते. आणि त्यांच्या ह्याच्यात मग तू त्यावेळेला मला असं बोललास असं ती आजी म्हणून द्यायची. ती नेसायची 9 वारी, मग नंतर हळूहळू 5 वारी नेसायची. ती सण वगैरे करायची. आजोबा संस्कृतवाले, ते त्यांचं हे करायचे. आमच्या घरात सर्व सण व्हायचे. म्हणजे मला आठवते की माझ्या आईनी पण हिरवी साडी नेसून काहीतरी हरताळगेची पूजा वगैरे केल्याचं. पण या म्हणजे हे ते का करायचे किंवा आम्ही करायला पाहिजे असं नव्हतं. आई वडिलांच्या बाबतीत म्हणजे ते, कारण ते तर सारखे कामात असायचे. आई आजही माझी 5 वारी साडी बहुतेक नेसते. तिने तिच्या कॉलेजमध्ये नेसायला सुरुवात केली, पण तिचा देवावर विश्वास नाही. ती दिसताना पूर्ण ट्रॅडिशनल दिसत असली तरी ती माझ्यापेक्षा जास्ती आधुनिक विचार करू शकते, मला माहिती आहे. वडील म्हणजे सगळंच ऍक्सेप्ट करणारे आहेत, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने सगळं हो म्हणून जातात. म्हणजे मी जेव्हा ह्या आमची सतत घरात वाद जेव्हा व्हायचे ना, तर कुठल्याही गोष्टीवर वादच व्हायचा की हे असं का. ते ह्याच्यामध्ये माझ्याशी माझे आजोबा सुद्धा एका समान पातळीवर वाद घालायचे. म्हणजे मला लहान आहे वगैरे काही, म्हणजे ही लहान आहे, ही मुलगी आहे. मला एकदाही आठवत नाही की यांच्यापैकी कोणी मला तू मुलगी आहेस म्हणून असं करू असं म्हटलं नाही. आणि आईनी शिकायला सुरुवात केली, मग ती क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करायला लागली. बाबा
हे सतत बाहेर असायचे, त्यामुळे आजी आजोबा काका काकू हे सगळे सगळं शेजारचे पाजारचे हे सगळे घरातले. पण हे नाही मला आठवत की कोणी म्हटलेलं हे प्रिव्हिलेज आहे, हे लक्षात यायला मला आत्ता लागलं कळतंय. की असं घर असणं हे नॉर्मल नसतं. हे मला असंच कुठेतरी कुणाच्या तरी गप्पा मारताना लक्षात आलं की अरे तुमच्या घरात नाही चालत आहे. हो नाही करायचं असं, म्हणजे आजोबांची भांडणं नॉर्मल नसतं का, असं व्हायचं मला की अच्छा असं असतं होय, आजोबांना घाबरतात लोक, अशी विचित्रच काहीतरी वेगळी होती. बरोबर. आणि मग शिक्षण तुझं कसं झालं, काय ठरवलंस तू, का काय होत गेलं? माझं होत गेलं म्हणजे आता ते ज्या परिसरात, आणि पुणे छोटं होतं ना, तर त्याच्यामुळे प्रभात रोड 3ऱ्या गल्लीत राहिलं की त्याच्यापासून 100-200 मीटरच्या शाळेत जायचं. ती शाळा गरवारे होती. मग तिथे मैत्रिणी ज्या भेटल्या गिरिजासारख्या, त्या पण तशाच. एकीला तेव्हाच पायलट व्हायचं होतं, एकीच्या सगळे तुमच्या घरातून आलेले विचार, जगदीशचे विचार हे पोचत असायचे. बाकीच्या मैत्रिणी पण अशाच हे होत्या. ते ट्रॅडिशनल होत्या का नव्हत्या इथपर्यंत पोहोचलो नाही. त्या स्वतः विचार तेव्हा जे होते ते ऍक्सेप्ट, मी जे बोलायचे ते ऍक्सेप्ट करायचे, तर ते खपून जायचं. मग घरात सुद्धा की पूजा मी नाही पसले किंवा मी भांडाभांडी केली तेव्हा, तर ते म्हणायचे नाही की तू कर, त्यांचं चालू असायचं, तुझं तू कर, ते करू नको हा ते नाही, पण ते चालून जायचं. पण तुला बहीण भाऊ नाहीत? बहीण भाऊ नाही, पण काका खूप लहान होता वडिलांपेक्षा, त्यामुळे काका आणि माझ्या अंतर कमी असल्यामुळे मी त्याच्या बरोबर असायचे. तर शाळा बिळा हे असं नॉर्मली होत गेली. मी काही ती शाळा आत्ता लक्षात येतं की अरे त्या मनाने रिस्ट्रिक्टिव्ह होती. म्हणजे आमच्या एक अत्यंत दुष्ट, आम्ही ज्यांना दुष्ट म्हणायचो, बाई मी नाव नाही घेत त्यांचं, इतिहासाच्या, तर वर्गात मुलींनी टिकली लावली पाहिजे, आणि टिकली लावली नाही तर आम्ही डस्टरनी मार खायचो. अय्यो. हो, हे तुम्हाला कुणाला सांगायला पण आम्हाला वाटलं नाही, कारण हे दर आठवड्यातून 2-3 वेळेला आयदर मार खायचा किंवा ते टिकली लावायची. पण हे चूक आहे हे असं वाटलं नाही. त्या दुष्ट आहेत असं वाटायचं, त्या एकूणच दुष्टपणे वागतात असं आम्ही कटकट करायचो. टिकल्या काढायचो, नंतर पुसायचो, काही फरक नाही पडत तेवढ्यापुरतं. सो ती जी एलिमेंट्स होती ती त्या काळात आजूबाजूला होती. म्हणजे खरं सांगायचं तर आत्ताची जी परिस्थिती आहे ना, त्याच्यामध्ये मला आठवतं की अरे हे तेव्हा असं होतं. म्हणजे आता कारण या गोष्टीला म्हटलं तर 35 वर्ष झाली, तर त्या प्रवृत्ती आज अशा नागासारख्या फणाकडून दिसायला लागल्यावर धक्का बसतोय आम्हाला सगळ्यांना, की आपण ज्याला अत्यंत ओपन पुरोगामी असा समाज समजत होतो, तो असा होता खरं तर. आणि हे आपल्या आजूबाजूला होते, आपलेच वर्गातले मित्र मैत्रिणी बाया असे होते, हे आत्ता लक्षात येते. बरोबर. आता आम्ही एका बबल मध्ये राहत होतो, कम्फर्टेबल याच्यामध्ये होता, की ज्याच्यात हे सगळं ऍक्सेप्ट होत गेलं. आता आई बाबा तुझ्या नाटकात होते, तर तू स्वतः कधी नाटकात किंवा ते नाटकात होते तर तुला काय आई नाटकात काम करते असलं कधी वाटलं? नाटक म्हणजे त्यांचं नाटक हे माझ्यासाठी घर असल्यासारखंच होतं. ती घाशीराम कोतवालची जी फॅमिली होती थिएटर अकॅडमीची, ती एक्सटेंडेड फॅमिली, की घरी जेवायचं आणि नाटकाच्या प्रॅक्टिसला जायचं असं त्यांचं एक. मी त्याच्यामुळे ही नाटकं मी विंगेतून पाहिलेत कायम, त्यामुळे त्याच्या मागचं आणि समोरचं हेही मला अगदीच सगळेच होते. पण माझी मुळात प्रवृत्ती ही इंट्रोवर्ट होती. म्हणजे मी नाटकात कामं केली किंवा अरे ह्यांची मुलगी शाळेत करणार का तू, तर मी काहीतरी 2-3 केली असेल, पण ती साधारण मागे असे हात करणं ह्याच्या पलीकडे नाही. घाशीराम मध्ये अनेकांच्या मुलांनी कामं करायला सुरुवात केली, तेव्हा एकदा मलाही वाटलं की आपण करावं, आणि मग मी ते समोरून बसून पाहिल्यावर म्हटलं ह्या नऊवारी साडी बिडी झेपणार नाही आपल्याला, ते काही नाही कधी म्हणली नाही. बरं, आईनी पण खूप वेगवेगळी नाटकं केली ना, महानिर्वाण केलं, घाशीराम केलं, की ज्याच्यामधल्या स्त्रीची एक विशेष भूमिका आहे. आणि ही नाटकं मी अगदी म्हणजे वयाच्या 2व्या वर्षीपासून मी घाशीराम पाहिलं. म्हणजे मी त्यांना अजूनही म्हणते की मला सर्कस सिनेमा हे सगळं काही नाही, फक्त घाशीराम ही एकच एंटरटेनमेंट होती, बाग बीग म्हणजे तेच. तर ते मला पाठही होतं, ते संवाद पाठ होते, नाना फडणवीस कसा वागतोय, त्यांनाही असं वाटलं नाही की हे हिच्या वयाला योग्य नाहीये, आणि उलट त्यांना असं वाटायचं की अरे ही रंगून जातीये, त्याचा अर्थ आहे नाटक कुठेतरी पोचतंय भाषेच्या पलीकडे. हे मोहनागाशी अनेकदा बोललेले पण आहेत. आणि मी ती सगळी फॅमिली होती, मी त्यांच्याबरोबर प्रवास केला, भारतात दिल्ली बिल्ली असं केलं. तर ते जे वेगळं अत्यंत म्हणजे
एनर्जेटिक वातावरण होतं ना ते मी फार लहान वयात पाहिलं. आणि मला असंच जग असतं आणि असंच असायला पाहिजे असं वाटतं. त्याच्यात पण सगळे एकत्र राहायचे, हे करायचे, भांडाभांडी करायचे, सो नाटकाची बॅकस्टेज मला जास्ती माहिती आहे नाटकाच्या पुढच्या पेक्षा. त्याच्यात माझा इंटरेस्ट फार कमी होता. ते तुला बरं वाटत. म्हणजे मी खरं तर अनेक नाटकं पाहिली नाहीयेत. तर मी यांना म्हणते की तुम्ही मला इतकं स्पॉइल केलं, तुम्ही मला इतकी चांगली दाखवली की आता मी खराब काही सहनच नाही करू शकत ना, मी खराब सिनेमा सहन करू शकत. पण हे सगळं घरात व्हायची चर्चा. म्हणजे जैत्रे जैताला आता पटेल काकांचे पिक्चर्स आले, हे महानिर्वाण मध्ये मी विचारायचे ही का खातीये, ऍपल का खातीये, हे मला आठवतंय विचारल्याचं की आई तू ऍपल का खात बसली होती मध्ये. तर ही मी म्हणजे शाळेच्या वयात असेल, 6वी 7वी 8वी पण नाही, 6वी 7वी असेल. तर ती म्हणली की अगं ते ईवच्या ह्याच्यावरून आलेलं सुचलेलं आहे त्यांना. तेव्हा हो का असं करून मग मी ते ॲडम ईव वाचायला घेतलं की काय असं हे. आणि ह्या कुठल्याही प्रश्नांना माझ्या हा तुझ्या वयाला योग्य नाही असं कोणी म्हटलं नाही, असं कधीच नाही. म्हणजे माझे आजोबा धडपड करत माझ्या प्रश्नाला उत्तर मिळावं म्हणून पुस्तकं शोधून आणायचे, मित्रांकडून आणायचे. त्यांनी नाही आणलं तर मी कटकट करायचं, मी ते अजून कोणाकडून. हे नॉर्मल होतं अतिशय. खूपच. तू बॉटनिस्ट कशी झाली? बॉटनिस्ट, हा आता या सगळ्या तुम्ही बॉटनिस्ट का आले मला माहित नाही. पण मला असं लक्षात आलं साधारणतः 6वी 7वीच्या वयात की जेव्हा आम्हाला झुऑलॉजी बॉटनी इंट्रोड्यूस झालं, 6वी 7वीच्या पुढे 8वी म्हणजे जेव्हा इंग्लिशमध्ये इंट्रोड्यूस झाली टॅक्सॉनॉमी, तेव्हा मला असं लक्षात आलं की जे लोकांना अवघड वाटतंय ते मला अगदी सहज येत आहे. म्हणजे सगळ्यात कमी कष्टाचा मार्ग तो होता मला. बरोबर की मला झाडांची सायंटिफिक नावं, प्राण्यांचे हे मला कुठलाही कष्ट न करता लक्षात राहायचे आणि ते आवडायचे पण. कारण तेव्हाचं पुणे आणि त्याच्या आधी माझा आजोळ संगमनेर, या दोन्ही ठिकाणी निसर्ग हा घरातच होता ना, किंवा असाच होता. म्हणजे वेगळं जायला लागायचं नाही. किंवा आईनी मला विवेक परांजपेंचं हे फ्रेंड्स ऑफ काय ॲनिमल्स होतं त्याला नेलं. मग WWFचे कार्यक्रम चालू असायचे आणि ते खूप सहज मिळणारं आणि इंटरेस्टिंग वाटलं. मग ते बॉटनी करायचं खूप लवकर ठरलं. त्याच्यात स्पेसिफिकली काय करायचं हे खूप उशिरा ठरलं. पण तरी परत तोच की सगळ्यात सोपा माझ्यासाठी विषय म्हणजे टॅक्सॉनॉमी होता, की जो कोर समजला जातो. तर तो कुठेतरी ना असं सगळं जग आपण असं आखीव रेखीव करून मांडतोय असा तो विषय आहे. कारण यू आर जस्ट क्लासिफाईंग एंटायर वर्ल्ड. आणि ते मला लॉजिकल बुद्धिमत्तेला ते फार अपिलिंग वाटतं. ते नाहीये, ते सब्जेक्टिव्ह कसं होतं खूप उशिरा. करेक्ट. म्हणजे त्याच्यात पुन्हा हेजिमनी आणि असं सगळं हे. आता हा फील्डवरचा विषय असतो हे पण परत खूप उशिरा लक्षात आलं. म्हणजे FY SYच्या वेळेला लक्षात आलं मला की अरे आपण फक्त पुण्यात फिरलोय. मग कॉन्शियसली बाहेर जायला लागलोय. आणि मग तसे मित्र मिळत गेले फर्ग्युसन कॉलेजमध्ये. उत्कर्ष घाटे की जो कुठेतरी रस्त्यात असं एकदम हिरवी पानं अशी घेऊन फिरताना दिसायचा, तर मग तो आहे. मग गिरिजात सोबत सतत होती, त्याच्यामुळे पश्चिम घाटमध्ये काय झालंय हे ऐकायला पण मिळायचं. जगदीश होता. तर हे सगळ्यामुळे ते परत सोपा म्हणजे कुठेतरी सोपा मार्गाची जी दिशा आहे ती चालू आहे. फार कष्ट घेता पण जरा. पण तो सोपा मार्गात भांडण करायला एक जो काही हे होती संधी ती फार आवडली. की मग नर्मदा बचाव. म्हणजे तू शिक्षणाबद्दल विचारलंस तर शाळा कॉलेजच्या शिक्षणापेक्षा बाहेरचं शिक्षणच मला ते तर ऑब्व्हियस आहे. आणि आता मला आठवतंय की आता SYTYच्या वेळेला नर्मदा बचावचा जो ग्रुप झाला, रात्री बेरात्री कुठेतरी अनुजा होती तेव्हा आम्ही रंगवायचो मध्यरात्री 2-3ला वगैरे. हे शिक्षणच होतं. कारण त्या 12 लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकायचो. आणि नंतर जेव्हा म्हणजे एन्व्हायरमेंट मी शिकवायला लागले ते सोशल सायन्सेसच्या कॉलेजमध्ये, तेव्हा मला ते फार सहज जमलं. कारण माझी वाढच सगळी ह्युमॅनिटीज मधून झालेली होती. आणि मी ज्या गोष्टी नर्मदा बचाव वगैरे ज्या ते शिकत होते त्या मी पाहिल्या होत्या. सो त्यामुळे त्याच्याबद्दलची एक माझी स्वतःची भूमिका होती. म्हणजे असं नाही की मला पुस्तकातून शिकवायला लागलं किंवा कुठलाही पश्चिम घाट बचाव असेल किंवा कुठलाही, माझी एक भूमिका मुळात तयार व्हायला मदत झाली होती. आणि नर्मदा बचावच्या याच्यात ते नर्मदा बचाव हे विद्यापीठच मानलं जातं ना एका अर्थाने. अगदीच.
म्हणजे मला असं वाटतं की त्या चळवळीचा काय फलित हे मुख्यतः लोक तयार करणं हे झालं. कारण आज जे माझ्या वयाची मंडळी आहेत जी पर्यावरणात काहीतरी आग्रह धरायचा प्रयत्न करतायत त्यातले कुठे ना कुठेतरी चळवळीशी जोडलेली किंवा चिपको आंदोलन सुद्धा किंवा चिपकोशी म्हणजे हिमालयाच्या नॉर्थला गेलात तर चिपकोशी, इकडे आलात तर पश्चिम घाट बचावशी आणि एकूणातच त्यातला जो सोशल अँगल आहे तो कळायला नर्मदेच्या मुळे मदत झाली. चिपकोपेक्षाही मला स्वतःला नर्मदामध्ये तू जास्त इन्व्हॉल्व होते, पाहिलं होतं आणि ते इकडच्या भागाला जुळत असल्यामुळे त्याच्याशी परिचय खूप होता. हिमालय मी तसा पाहिला नाही. आणि तू अशी इकडे किती हिंडलीस आता, म्हणजे जसं तू कोकणात खूप जाते आणि वनस्पती बघणे आणि अजून एक काहीतरी मला एकदम आत्ता आठवलं की काहीतरी अलगी का फंगस कशाला तरी तुझं नाव दिलंय का? छोटासा डायटम असतो, सिंगल सेल प्राणी असतो, प्राणी नाही सॉरी प्लांट, अलगीचाच एकेकाळी तो हे होता, त्याला नाव दिलंय. ते कशामुळे दिलं, कोणी दिलं? सो अघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये डॉक्टर कार्तिक बाला म्हणून आहे, त्याचं नाव नॅव्हिक्युला वाटवे. तर ती कशी दिसते तर ती स्लाइड वरती फक्त तो एक छोटा गोल दिसतो, पण त्यांनी तो गोळा केला कास पठाराच्या इथून. आणि माझं PhD झाल्यानंतरचं जे काम आहे ते कास पाचगणी सारखी जी पठारं आहेत त्याच्या जैवविविधतेवर आहे. तर त्याच्या ह्याच्यामुळे त्यांनी लिंक करून ते नाव दिलं. मीही त्याला स्लाइड खालीच पाहिलं, मी काय प्रत्यक्ष तर डोळ्याला दिसणारच नाही त्याच्यामुळे. पण मग तुला किती त्याच्याविषयी अरे बा असं वाटलं का? तुझ्या लेकाला वाटलं का नवऱ्याला? लेकाला बहुधा वाटत असं, म्हणजे आमच्या घरच्यांना खूप गंमत वाटली आणि माझ्या बाबांना बहुतेक पहिल्यांदाच ही काहीतरी करते याचा अर्थ आहे कळला असं झालं. कारण त्यांनी एकदम घरच्या सगळ्या वाटव्यांना बोलवून पार्टी दिली. आमची नियर फॅमिली आहे की वाटवे करण्याचं नाव काय केलं. तर फक्त त्यांना सांगायचं मला जीवावर येत होतं की तो तुम्हाला कधीच दिसणार नाहीये, साईडवर असतो तो. म्हणजे आता मी विचार करत शेवटी की त्याचा एक बारीकसा फोटो मोठा करून लोकांना म्हणजे तो कसा ते वाटवे हे ते असं चालतं. ते गमतीदारच आहे. आमच्या क्षेत्रात हे नवीन नाहीये. याचं कारण असं की खूप मोठ्या मोठ्या लोकांनी खूप कामं केलेली आहेत, तर त्या माणसावरून नाव देणं हा एक स्टँडर्ड आहे, किंवा जागेवरून देणं आहे. आणि आमच्या मित्रमैत्रिणींच्या अनेकांच्या वरून तसं झालेले आहेत कारण त्यांची कामच तशी आहे. पण आमच्या फॅमिलीला ते फार गमतीदार होतं, कारण त्यांचं सगळ्यांचं हे वेगळं आहे. त्यांच्यातलं कुणी ना लाईफ सायन्स मध्ये ना बॉटनी तर नाही. तर त्याच्या नर्मदेच्या वेळेला या आमच्या फॅमिलीचं हे मला उपयोग उलट्या अर्थाने मी म्हणते, कारण त्या सगळ्यांना ह्याचं हे काय, कारण ते एका ज्या परिस्थितीत राहिलेले होते तर त्यांना फक्त पेपर मधून कळायचं. मग तू एवढी का भांडतेस, मग त्यांचं चूक आहे, मग ते पाटकर काहीही बोलतात हे. तर ते बॅक अँड फोर्थ आमच्याकडे झाल्यामुळे माझ्या पण काही गोष्टी क्लिअर झाल्या. सो आज खरंच एक उपयोग असा झाला की इतक्या वेगळ्या विषयाचे लोक असल्यामुळे आमच्या ह्याच्यात मला प्रयत्नपूर्वक दोन्ही तिन्ही बाजूनी गोष्टी बघायची सवय लागली. की आपण डेव्हलपमेंटच्या बाजूनी एकदा पाहिलं किंवा लोकांच्या काय गरजा आहेत हे पाहिलं तर वेगळं दिसतं, आणि प्राणी पक्षी निसर्ग हा चष्म्यातून वेगळं दिसतं. हे एकत्र होईल का नाही, किंवा हा आमचा सगळ्यांचा आता सस्टेनेबिलिटी इंटिग्रेटेड अप्रोच कसा घेणार, आणि पुन्हा ज्या पद्धतीने कॅपिटलिस्ट सगळी डेव्हलपमेंट आणि सोपाळ सगळं चाललंय त्याच्यामध्ये तुमचा कोर ग्रुप म्हणजे अशी एक 50ची आता तू समजा आहेस, तर तुला आता काय दिसतं की 25ल्या म्हणजे जसं तुम्ही होतात ना 20-25च्या असताना नर्मदामध्ये जोरात काम करत होतं, तशी आत्ताची जनरेशन तुझ्या याच्यात किती आहे की ज्यांना वाटतं काहीतरी बदल व्हायला पाहिजे? सो त्याच्यासाठी टीसचा संपर्क असल्याने माझ्या भोवती अशी खूप मुलं मुली होती की जी अत्यंत म्हणजे विचारपूर्वक आपापल्या परिस्थितीतून झगडत तिथपर्यंत पोचली. आणि तुळजापूर कॅम्पसला मी होते आणि तिथे सगळे ह्युमॅनिटीजची मुलं असल्यामुळे मी जेव्हा एन्व्हायरमेंट शिकवायला जायचे तेव्हा त्याच्या आधीचा माणूस हा प्रोटेक्टेड एरिया कसे लोकांच्या मुळावर आलेले आहेत हे बोलून गेलेला असायचा. तर ते फार मला छान वाटायचं एका दृष्टीने, कारण क्लिअर करायला.
म्हणजे पर्यावरणग्रस्त हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा. पण मला तेव्हा आठवलं की मी अगदी पहिल्यांदा भीमाशंकरला गेले तेव्हा कुसुम कर्णिक भेटली होती आणि तिने हा व्ह्यू मांडल्यावर मी अशी चकित होऊन हे काय आहे, पण ते मला आठवलं की अरे असं काहीतरी झालं होतं. आणि एक्झॅक्टली. सो ते शिकायला मिळालं खूप. तो मी मध्ये जेवढा काळ होते तेवढ्यात मुलं काय शिकली मला माहित नाही, मी खूप शिकले. कारण वेगवेगळ्या गोष्टी तिथे एका वेळेला व्हायच्या, पण चर्चा व्हायची खूप. तर ही मुलं माझ्या माहितीतली आहेत आत्ताही. म्हणजे पुणे, मुंबई, चांगल्या वेगवेगळ्या ठिकाणून रिसर्चर्स खूप तयार होत आहेत की ज्यांना अत्यंत पॅशनेटली कॉन्झर्वेशन करावं असं वाटतं. पण त्यातले बरेच जण हे आत्ताच्या अर्बन ह्याच्यातून असल्यामुळे त्यांचा तसा रुरल ह्याच्याशी संपर्क कमी आहे. म्हणजे आता कसं होतं, एक तर पुणे त्या काळात लहान होतं त्यामुळे आणि आसपास वेगवेगळ्या लोक असल्यामुळे सवय व्हायची. किंवा गावात तुम्ही जंगलात राहायला गेलात, जंगल बघायला गेलात तर गावातल्या कुठल्या तरी घरात घुसून राहायला लागायचं. तेवढी तरी त्या घरातली माणसं काय खातात पितात बघायला लागायचं. आता ते थोडं कमी झालं. करणारे अजूनही करतात, पण नाही करायचं तुम्ही ठरवलं तर तुम्हाला रिसॉर्ट मध्ये राहून हे आहे. आई वडिलांच्या बाजूने ऍक्सेप्टन्स खूप जास्ती आहे, पण तो थोडा वेगळा वाटतो मला. म्हणजे इनफॅक्ट आत्ताच्या मुलींच्या बाबतीत मला असं वाटतं किंवा काही काही तर माझ्याच विद्यार्थिनी पर्यावरणाच्या, सोशल सायन्सेसच्या नाही पर्यावरणाच्या, त्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की अरे या पुरेशा भांडू शकत नाहीयेत. कारण यांना खूप आई वडिलांनी सपोर्ट केलंय, प्रोटेक्ट करण्यापेक्षा सपोर्ट करत गेले, पण ऍट द सेम टाइम त्या बाउंड्रीज त्यांना दिसल्या नाहीत की ह्याच्या बाउंड्रीज आहेत, ह्याच्या पलीकडे आपण गेलो तर आई वडील काय म्हणतील. तर त्या दबून असतात किंवा माझ्या आई वडिलांनी, माझ्या घरच्यांनी मला एवढं सपोर्ट केलंय, आता मी त्यांचं मन कसं मोडू. मग ते म्हणतात आता लग्न करतं त्यांचं बरोबरच आहे, तर ठीक आहे किंवा लग्न करून आता तू काही करू नकोस म्हणतात, तर 2 वर्ष तरी मी ऐकते. तो हा थोडासा ना सोन्याचा पिंजरा बनून गेलाय. आणि आई वडील मुलींना काय मुलांना काय दोन्ही परत एका लिमिट पर्यंतच ते चालू देत आहेत त्यांच्या मनाचं. आणि मग हळूहळू रागवून नाही पण गोडीनी नाही, मग तुला आता करिअर, मग IT हे ते फार वेगळं करू नको, फार भांडू नको, डोळ्यावर येईल असं हे करू नको. करेक्ट. हे सगळ्या जुन्या ज्या काही त्या होत्या त्याची ही नवीन रूप आहेत. आणि ही जरा भीतीदायक आहेत कारण ही कळत नाही. एकेकाळी समजा जे ट्रॅडिशनल घर असेल लगेचच जायचं नाही 7च्या नंतर बाहेर असं म्हटलं तर मग हे मी कधीतरी मोडीन असं वाटायचं की हे जुलूम कर. एक नैसर्गिक तरुण पिढीची प्रवृत्ती असते की ऐकायचं नाही, बंडखोरी. ती आता नाहीये कारण 7च्या नंतर जायचं ना, त्यात काय तू रात्री पार्टीला जा, मी तुला सोडतो ना, मी आणायला येतो, मी सोडतो. तर आपल्याला आई वडील अलाव करतायत असंच वाटत राहतं. सोडतो आणायला येतो, मी तुला सोडतो, मी तुला आणायला येतो, तू कुठे चालली आहेस, मग विमानाने जा तू. म्हणजे तू आता बरेच जण, आता नॉर्थ ईस्ट मला नागालँडला जायला मिळालं होतं, तर तो एक मला अनुभव खूप वाटतो. कारण पेप्सी नसलेल्या काळात मी नागालँडला गेले, नागालँड अरुणाचल, तर एक गंमत वेगळाच जग तेव्हा होतं. आताच्या मुलांना नागालँडला अरुणाचल जायला म्हटलं ना तर त्यांना ट्रेन 3 दिवसाचा प्रवास, पुढे धक्के खात बस. आई वडील म्हणतात तू काय, तुला जायचंय ना, तू प्लेननी जा. त्या प्लेन वरून जाण्यात हे पुण्यातलं घर एक्सटेंड होत राहतं, ते तिकडे पुढे कुठली तरी ऑर्गनायझेशन जी आधीच माहिती आहे तिथे ठरलेलं असतं. सो हे चूक बरोबर नाही मी म्हणत आहे, सिक्युअर्ड आहे, सगळं सिक्युअर्ड आहे त्या अर्थाने. म्हणजे त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण मुला मुलींच्यात एक संख्येत एक नैसर्गिक वाढ होत गेलेली आहे. कारण हे एक फील्ड आहे, त्याच्यात आता खूप चर्चा होते, त्याचे कोर्सेस आहेत, हे आहेत. पण जेव्हा वादाची वेळ येईल तेव्हा टिकण्यासाठी त्यांची तयारी किती आहे हे काहींची आहे, पण सगळ्यांची आहे. विशेषतः जे पर्यावरण क्षेत्रातून शिकून आलेत ते. सोशल सायन्सेस मधून आलेल्यांना हे वादाचे निदान ट्रेनिंग तरी वर्गामध्ये होतं किंवा असं झालंय हे माहिती असतं.
या यांना हे मंडळींना माहीतच नाही. फार पुढे लक्षात येतं असं ते एक म्हणजे त्यातला निरागसपणा खूप दिवस राहतो त्याचा. दिवस राहतो. पण असं वाटतं का की जेव्हा त्यांना कळेल, म्हणजे आत्ता त्यांना कळत नाहीये की अरे हे दोर फक्त लांबवलेला आहे पण इकडे आहे, हातात आहे दुसऱ्याच्या, कळलं तर ते काय करतील? करतील बंडखोरी, नाही असं नाही. म्हणजे ती परत आतून मला असं आली वाटतं तर की किंवा बंडखोरी व्यक्तीच्यावर. व्यक्तिगत आहे, थोडीशी ती वयाबरोबर येत राहते, पण ते अवघड होतं. म्हणजे वाईट वाटतं. म्हणजे त्याला भावनिक, त्याला एक इमोशनल हे की आपण आपल्या आई वडिलांना दुखवून करतोय, नवऱ्याला दुखवून करतोय, हा जो एक म्हणजे बोजा असतो ना मनावर, तर हे करणं माझा हक्क आहे ना. म्हणजे माझा नवरा पण या क्षेत्रातला आहे, बरोबर, आणि म्हणूनच तो कदाचित माझा नवरा झाला, कारण नाहीतर काही तो वेगळ्या विषयातला, तो वेगळीकडून वाढलेला. पण ह्याच्यात आमचं अगदी पूर्ण हे आहे. तर संजय माझं लग्न झालं, ते कसं झालं, कसं ठरलं, झालं का झालं? म्हणजे असंच झालं की त्याचे घरचे अत्यंत परंपरा म्हणजे पारंपरिक म्हटलं तर, पण बहुधा त्यांना असं झालं असं की मुलांनी साप, मुंगूस असा प्राणी कुठला न तर एक मुलगी आणली आहे की जी मराठी बोलते, ते बंगाली आहेत, तर ती मराठी बोलते, ती पुण्यातली आहे, जनरली पूर्ण अंगावर कपडे आहेत, ह्या पलीकडे त्यांना काही नाही. त्यांना खूप कौतुक माझं आजही आहे. आणि ते पण परत ते जे आहेत ते 60 सालामध्ये तिकडून आलेले तिथे, त्यामुळे त्यांनी पण एक खूप मोठा कल्चरल चेंज पाहिलेला आहे. आणि एकूणच बंगाली घरं ही फार जसं महाराष्ट्र आपण म्हणतो ना तशी प्रोग्रेसिव्ह, त्या मानाने खूप ओपन आहे. म्हणजे पहिल्यापासून निदान जे प्रवासी बंगाली जे बाहेरचे आहेत त्यात तर तो ओपननेस असल्याशिवाय ते बाहेर पडलेच नसते. त्यामुळे म्हटलं तर अगदी पारंपरिक घर आहे की पूजा, देव हे सगळे, पण मी करत नाही ना, तर त्यांना काही वाटत नाही. किंवा संजय धार्मिक आहे का, तो अधूनमधून धार्मिक असतो, अधूनमधून वेगळा विचार करत असतो, वेगवेगळ्या धर्मांचा त्याला किंवा काय जे काय करत असतो. आमचा ह्याच्यावरून वाद होतो का, तर काही कारणच नाही. होतो, सारखाच होतो, पण तो याच्यावरून तू हे कर असं नाही, त्याचं चालू असतं, मी करणार आहे, मी म्हणते मी करणार आहे असं. आमचा मुलगा त्याच्यामुळे खूपच आमच्यात समेट घालवून आणतो. बरं, कारण त्याला ते सोसायला लागतं ना की आई हे म्हणते, बाबा हे म्हणतोय, तर तो करतो मॅनेज. म्हणजे तो परत सायकियाट्रिस्टच्या घरात वाढल्यामुळे त्याला करतो. आणि तेही एक म्हणजे मला वाटतं ती एक परंपरा म्हणून आम्ही चालू ठेवली आहे की वाद घालत राहतो. एका पॉइंटला मला असं डोकं माझं असं होतं की आता नाही वाद घालायचा, पण तो घालत राहतो. पण ते मी आपलं म्हणजे मग बंद करायचं, आपलं डोकं बंद करून चालू द्याच्या जुन्या परंपरेला सांभाळायचं म्हणून चालू असतं. आणि मग आता पुन्हा कोकणाकडे यायचंय मला, अशासाठी की मला पर्यावरणाविषयी त्याच्यातलं जास्ती समजून घ्यायचं आहे, लोकांच्या विषयी समजून घ्यायचं आहे. कारण काही काही वेळेला असं होतं ना की ट्रॅडिशन्स काही काही आहेत त्या खरं म्हणजे पर्यावरणाला चांगल्या आहेत, आणि त्या समजून न घेता जरी लोकांनी केलं तरी पर्यावरण तर राहत आहे, असं काहीतरी जे होतं. तर तशाविषयी तुला काय वाटतं? म्हणजे खरं सांगायचं तर कोकणचा जो आत्ता प्रकल्प आत्ता खरं आमचा संपला, एक त्याचा पहिली फेज संपली, तर तो कोकणचा अनुभव माझा एक सलग मिळालेला गेले 4-5 वर्ष आहे. आणि तो लोकांच्या बरोबर सड्यांचं प्रोटेक्शन कसं करता येईल, सडे म्हणजे पठारं आणि जैवविविधतेचं कसं, असा विचार करायचा असल्यामुळे किंवा अभ्यास होता तो पण लोकांना बरोबर घेऊन होता. विद्यार्थी माझे होते जास्ती जे करत होते ते, पण त्यामुळे कोकणाच्याकडे एक विशेष पद्धतीने बघितलं गेलं किंवा लोकांच्या काय मनोभूमिका आहेत हे करणारा एक सेपरेट प्रकल्प तिथे चालू आहे. पर्यावरणाकडे, निसर्गाकडे लोक कसे बघतात असा एक कॉन्झर्वेशन सायकोलॉजीचा हॅबिटॅट ट्रस्टचा प्रोजेक्ट वेगळा चालू आहे. तर त्याच्यातून येणाऱ्या गोष्टी पण थोड्या थोड्या कळतात. आता बघू पूर्ण काय होतं अनालिसिस, तर ते चालू आहे किंवा त्याच्यासाठी वाचन आणि हे करायला लागलं. कोकण खरंच तू म्हणतेस तसा वेगळा आहे. म्हणजे पर्यावरणाच्या बद्दल जेव्हा मी सह्याद्रीत बोलायला गेले तर ते थोडंसं सोपं होतं, कारण एक वर्षानुवर्षाची भूमिका झाली आहे. बरं, गाडगीळ सरांनी जो पश्चिम घाटाचा अहवाल बनवला त्याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्ड होते, आणि ज्या पठारांच्या किंवा ज्या भागांच्यावर मी काम करते त्यातली बरीचशी आधीच
जंगल भागात होते. हां त्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करून मायनिंग थांबवणं किंवा टुरिझम एक चांगल्या पद्धतीने सस्टेनेबली करणं हे तसं सोपं होतं. पण कोकणात जे आम्ही सड्यांच्या वरती काम करतोय त्या संपूर्णतः खाजगी मालकीच्या जमिनी आहेत. बरं. आणि हा एक फार इंटरेस्टिंग भाग आहे की खाजगी जमिनीवर बायोडायव्हर्सिटी आणि लोकांची शेती आणि लोकांची घरं आणि लोकांची चराई हे सगळं चालू आहे. तर असं होतं कसं, हा खरा प्रश्न आहे की काय म्हणायचं, ह्युमन यूज लँडस्केप मधली बायोडायव्हर्सिटी, माणसं वापरत असलेल्या ठिकाणची जैवविविधता हे अवघड आहे. आणि हे कसं आलं हे समजून घेणं हे महत्वाचं होतं. तर हा म्हणजे जे वाचलं ते किंवा पाहतोय तर हा सोशो इकॉलॉजिकल लँडस्केप आहे. म्हणजे हा परिसर तयार जो झालाय तो लोक आणि निसर्ग यांच्या एकमेकांच्या इंटरॅक्शन मधून झालेला आहे. आणि ते इतके गुंतलेले आहेत, त्याची हिस्ट्री लिखित नाहीये. पण जी जाती आता कातळ शिल्प तिथे जी सापडली त्याच्यामध्ये निम्मे प्राणी आहेत, हे आहेत गेंड्यापासून वाघापर्यंत, आणि त्याच्यात देवमासे वगैरे पण आहेत. तर याचा अर्थ ज्यांनी ते केलं ते किती हजार वर्षापूर्वी अर्थ नाही, पण ती कम्युनिटी जी कोणी होती तेव्हापासून ते आहेत. आणि अशी हिस्ट्री बघत गेली तर साधारणतः तिथले जे आर्किओलॉजिकल हे सापडली कारण 25 ते 30,000 वर्षापूर्वीची हत्यारं आणि याचे रेकॉर्ड्स लोक सांगतायत. तर हा कायमच लिव्ड लँडस्केप आहे, लोक राहतात. आणि हे खूप आत्ता जिथे आम्ही काम करतो तिथे विचारत गेलो तर 400 पिढ्यांपर्यंत लोक 400 वर्षापूर्वीचं 13 पिढ्यांचा आमचा लिखित इतिहास आहे म्हणतात. त्याच्या आधी काय होतं हे सांगणं अवघड आहे, पण जे दिसतंय त्याच्यावरून फार जुनं आहे. आणि ज्या परंपरा आहेत तर त्या ना खूपशा मला नॉर्थ ईस्टची आठवण करून देतात. कारण कम्युनिटी लिव्हिंग आहे, म्हणजे जागा खाजगी म्हटलं तरी वापर कॉमन आहे, सामायिकासारखे वापरलं होतं काही गोष्टी. पण ऍट द सेम टाइम आपण म्हणतो ना कोकणातल्या लोकांचं कसं भांडण असतं सारखं, तर भांडण नसतं त्याच्यामध्ये. हे नैसर्गिक संसाधनं तुझी, ही माझी, ही आपली, ही गावाची, ही सरकारची, हे अत्यंत इलॅबोरेट सिस्टीम आहे. ती आता मोडकळीला आली आहे किंवा आता आपण विचारायला जात नाही काय आहे, पण ती होती हे नक्की. कारण इतका अवघड लँडस्केप आहे राहायला. आत्ता तिथे रस्ते आहेत, आत्ता तिथे पाणी आहे, आत्ता राशन मिळतंय, म्हणून लोक हे त्या मनाने तिथे सहजपणे राहू शकतात. पण ज्या काळामध्ये लोकांनी राहिले, ज्या काळामध्ये दगड उचलून शेती केली, हे केलं, त्या गोष्टी सांगतायत, त्याच्यावरून हे अत्यंत अवघड होतं. सो हा तयार केलेला लँडस्केप आहे आणि बायोडायव्हर्सिटी हा त्याचा पार्ट आहे. हे जागोजागी दिसतं. पहिला कोकणाची माझी ओळख झाली ती AERF मध्ये. मी अर्चनाताईच्या बरोबर, जेव्हा अर्चना गोडबोल यांच्या बरोबर मास्टर झाल्या कामाला गेले, तेव्हा देवरायांचा आम्ही अभ्यास तिथे पहिला प्रकल्प होता तिथे पाहिला. तिच्याच बरोबर मी नागालँड, अरुणाचल पाहिलं. तर हे तेव्हापासूनची आमची चर्चा आहे की अरे ह्यांची वागणूक आहे, ते आदिवासी तसं नाही मला म्हणायचं, मी रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल बोलते, पण हे अत्यंत इंडिजिनस ज्याला आपण म्हणतो, ह्यांच्या समजुती, ह्यांचा वावर, ह्यांची जी काही रीती आहेत ह्या खूप निसर्गाला धरून आहेत. म्हणजे महापुरुषाचं झाड आहे, देवराई आहे. आज कुठेही म्हणजे तुला मला सगळं सारखंच दिसतं, त्या ठिकाणी कुठेतरी गावाची हद्द त्यांना माहिती असते. तिथे राखण म्हणून एक नारळ ठेवायचा विधी होत असतो. हे सगळे परिसराशी नातं सांगणार आहेत. हे अमुकचा धर्म तमुकचा असं नाहीये. कारण तिथेच तुम्हाला जैन राहिल्याच्या खुणाही दिसतात, बुद्धिस्ट राहिल्याच्या गुहाही दिसतात, हिंदू हे तर देवळं आहेत, मुस्लिम मॉस सारखी दिसणारी देवळं पण काही आहेत, उलटही असेल. म्हणजे मी त्या बाजूला गेले नाही बघायला, पण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या मिक्स्ड आहेत. आणि ह्याचा म्हणजे उगाच आपल्याला असं वाटतं की अरे कोकण कसा पॉकेटेड आहे, तर पॉकेटेड आपण होतो सह्याद्रीच्या वर. कोकणाचा व्यापार म्हणजे व्यापार कोकणा थ्रूच कित्येक हजार वर्ष झाला ना. आफ्रिकेशी व्यापार झाल्यामुळे त्यांच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कोकण मलबार कोस्ट केरळपर्यंतच्या
ह्या कुठून आल्या आहेत हम्म. आणि कशा तयार झाल्या ते सांगणं पण आज अवघड हिस्टोरियन्सना पण अवघड जातंय ते. कारण इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आलेल्या, त्या कुठे बघायच्या? आफ्रिकेत बघायच्या, इराणमध्ये बघायच्या, कुठे बघायच्या? इतकं ते म्हणजे सगळ्यात ग्लोबलाइज कदाचित ती असतील मंडळी. समुद्रमार्गे आहेत ना असल्यामुळे बरोबर लँड वरून अवघड होतं, घाट चढायला लागायचा, इकडचे राजे होते, तिकडे कोण बघायचं माहिती नाही. शिवाजी महाराज गेले तेव्हा त्याच्या आधी अनेक वर्ष तिथे राज्य होतीच ना. ते तो इतिहास खूप अवेलेबल नाही. काही थोड्याफार पुस्तकातून तो दिसतो तो, पण त्यातला रोमॅन्टिसाइज्ड भाग आणि त्यातला खरा भाग हे अवघड आहे. पण आता जे दिसतंय त्याच्यामध्ये म्हणजे आता जैतापूर न्यूक्लिअर पॉवर प्लांट असो किंवा आता नाणारच्या पहिली आणि नंतर बारसू आणि अजून कुठे 4 ठिकाणी ते सांगतील ती रत्नागिरी ऑइल रिफायनरी, मायनिंग खालचं कळणे असणीचं, या सगळ्याला विरोध करायला जी मंडळी तयार झाली आणि त्या विरोध करताना त्यांनी जी आर्ग्युमेंट्स केली त्यातली आर्ग्युमेंट्स ही निसर्ग, संस्कृती आणि हक्क ह्याला धरून होती. ते फार मला इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे एक कारण तिथे काम करायला जायचं हेच होतं की आमचा जो गप्पा झाला की अरे आपण हे घ्यायचं का नाही, कारण खाजगी जमिनीवर कसं करणार ना संरक्षण संवर्धन, असा पहिला विषय होता. सो हा जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा हेच झालं की पण लोक तर म्हणतायत ना. आणि पश्चिम घाटामध्ये गाडगीळ सरांनी म्हटलंय की मी नाही देऊ शकलो लक्ष पुरेसं, कारण खूप पुढे मला कळलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचे प्रश्न, तर तो भाग वगळला गेलाय, त्याचा वेगळा अभ्यास व्हावा हे म्हणून ठेवलंय त्यांनी. तर जर का त्या सगळ्यांनी अत्यंत हिरिरीने पश्चिम घाटाच्या संरक्षणा संवर्धनाला मदत केली तर आपली पण बांधिलकी आहे ना की ते जे म्हणतात ते एका धोरणात्मक पद्धतीने पोचवणं ही जबाबदारी आपली आहे असं मला वाटतं. ते काही वेगळेच असं नाही. तर हा माझा मुख्य इंटरेस्ट हा धोरण, कायदा ह्याला धरून काय काय करता येईल असा आहे. आता ते बदलले, ते मोडले की मग आम्ही म्हणजे काळातच जातो. बरोबर, पण अजून तरी ते आहेत आणि ते आहेत आणि ते राहणार आहे तसं धरूनच आपण चालायचं अर्थातच. सो त्याच्यामुळे जैवविविधता कायदा 2002चा आहे, त्याचा वापर करून इथे काही करता येईल का आमचा प्रयत्न आहे. आणि ते होऊ पण शकतं. म्हणजे काही ठिकाणी लोकांनी मुळातच चालू केलंय आणि ह्याला पण परंपरा जुनी आहे. कारण या गाडगीळ सरांच्या बहीण सुलभाताई ब्रह्मेंची पुस्तकं आहेत ना, कोकणामधल्या ऍक्टिव्हिजम कसा झाला, कोकणाची माहिती, तो खूप जुना हे आहे. तर तिथे एनरॉनच्या विरुद्ध झालेला लढा, रायगडमध्ये काम करणारे सगळे, पण तो आदिवासी भाग असल्यामुळे त्याच्याकडे वेगळं बघायला पाहिजे. हा बिगर आदिवासी असूनही निसर्गाशी जोडलेला आहे हे ठामपणाने म्हटलं पाहिजे. आणि हा कायम हे मला म्हणजे हे मी बऱ्याच ठिकाणी म्हणून पाहिलं की तुम्ही आदिवासी ह्याचा रिस्ट्रिक्टेड अर्थ लावू नका. त्या माणसाच्या, त्या प्रथांचा, त्यांच्या जीवनाचा परिसराशी संबंध किती आहे हा आणि त्याच्यावर ते अवलंबून आहेत का नाही हा आपला मुख्य प्रश्न आहे. तर मग आपण ते राखायला पाहिजे असं ठामपणाने भूमिका घेऊ शकतो. ते आदिवासी आहेत की नाही हा त्याच्यातला प्रश्न माझ्या मते गौण आहे. आत्ता किती एकूण कोकणातली माणसं तुला आत्ता जी बघतेस त्याच्यामध्ये तरुण किती आहेत का बरेचसे तिकडे गेलेलेच आहेत? नाही, तरुण आहेत. आणि कदाचित असं होत असेल की आम्ही जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि कोकणात किंवा रिव्हर्स मायग्रेशन थोडंफार झालंय का कोकणात? रिव्हर्स मायग्रेशन आहे. दुसरं असं की गेल्या आता किती 4 पिढ्यांनी राबून ते मुंबईत राबले असो, सांगलीत राबले असो का अमेरिकेत राबले असो, पण अत्यंत केअरफुली त्यांनी कोकणात ॲसेट क्रिएशन केलंय. त्यामुळे जी घर एकेकाळी झापाची असतील, कुडाची असतील, जात आपल्याकडे जात नाही पण जात ही कोकणामध्ये
त्या मनाने म्हणजे मी मराठवाडा पाहिलाय त्या मनाने एका वेगळ्या अतिशय सौम्य स्वरूपात येते. म्हणजे ती एका विशिष्ट ह्याच्या पलीकडे होत असेल ते दिसत नाही. आणि एकूणच सुधारक भूमिका, नाथपै, मधुदंडवते यांच्या शाळा हे सगळं असल्यामुळे त्याचे संस्कार एक आहेत, ते अजूनही शिल्लक आहेत आणि ते प्रगतीशील आहेत. म्हणजे ते डावी उजवी अमुक तमुक असं काही नाही, ते आहेत, ते मार्गाने आहेत. सो त्याच्यामुळे अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांचं सगळं स्थिरस्थावर तिथे आहे आणि त्यांना असं वाटतं की मग कोकण मी सोडायचं का. ऍसेट आमच्या आज्या पणज्या आजोबा वडिलांनी कष्ट करून, आजी पण म्हणजे आजी आई, कारण कोकणातलं मला सगळ्यात आवडलं काय ना, बायका इतक्या ठामपणे बोलतात. म्हणजे तो आता माझ्यासारखीला पुण्यात वाढून सुद्धा मला कोकणात असं सारखं जाणवतं बरं का, की रात्रीच्या वेळेला असं गाडी कुठेतरी आपण जात असतो गाडीनी आणि रस्त्यात एकच बाई मस्त फुलं बिलं घालून रात्रीच्या वेळेला चालत चालली. अहो बाई कुठे चालली, म्हणजे हिला थांबून लिफ्ट देऊन विचारायचं का. तर गाडीतले लोक म्हणतात नाही आमच्याकडे नॉर्मल आहे, एक घर इकडे दुसरं घर 2 किलोमीटरवर वाडी, यातून ही जाणार चालत एकटी, हे नॉर्मल आहे आणि तिथे काही होत नाही, काही होत नाही. टचवूड वाईट गोष्टी होतही असतील पण त्या इतक्या फ्रिक्वेंटली होत नाहीत की बायका थांबतात रात्री. हे मी सुद्धा माझी हिंमत होईल असं मला माहिती नाही, पण ह्या होतात जातात. किंवा आम्ही सड्यावर काम करायचो ना, तर रात्रीचे सर्व्हेज असायचे या मुलांचे, मी आपली शांत बघायचे पण त्यांचे रात्रीचे असायचे. तर आम्ही सरळ 7:30-8च्या सुमाराला सड्याच्या वरती जायचो, म्हणजे गाव खाली सडावर आणि निर्मनुष्य अशा ह्याच्यात आम्ही जायचो. सगळे आपापल्या घरी गेले, शेती नाही काय नाही. तर 2-3दा असं झालं की एक मुलगी आली, दुसरा मुलगा आला, तिसरा आला, लांब 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 बसले आणि फोनवर बोलतात. मग जाऊन विचारलं तर काय, रेंज येते आणि अभ्यास करतोय ना आम्ही, तर आम्हाला ऐकायला रेंज लागते, घरात येत नाही एवढी. अरे तू अशीच वाचणार, त्यात काय झालं. हे ऐकून मला इतका आनंद वाटला की अशी कंप्लीट निर्मनुष्य सड्यावर इकडे एक मुलगी बसले, तिकडे एक मुलगी बसले, एकमेकींचा सुद्धा आधार मागत नाहीये, त्यांचं चाललंय. अजून एक सांगते, हा मला फार म्हणजे भावलेला अनुभव आहे. देवी हसोळ म्हणून गाव आहे, तिथे आम्ही जाऊन राहतो कारण तिथून सगळं ऍक्सेसिबल होतं. सड्यावरती एक मंदिर आहे, त्याच्यात साधारणतः ये जा रस्ता आहे म्हणून येतात, पण देवीचा उत्सव असतो त्याला मात्र काही हजार माणसं येतात, पूर्ण जत्रा लागते, रात्रभर जत्रा होते, संध्याकाळी 5 पासून दुसऱ्या दिवशीपर्यंत होते. आता आम्हाला तो उत्सव बघायचा होता म्हणून मी माझी मुलं विद्यार्थी जेव्हा मी शिकवते त्यातले 10-12 लोक आम्ही गेलो होतो. आणि हे लोक ओळख झाली सगळ्यांची, जत्रेत पसरले, हे सगळं झालं. त्यातल्या एका मुलींनी मला रात्री येऊन सांगितलं, तुमच्या लक्षात आलं का, हजारो माणसं आहे तिथे, एक पण पोलीस नाहीये. म्हटलं अरे आत्ता माझ्या लक्षात आलं. आणि ते सगळे जातात. मग आम्ही बसलो होतो की आता म्हणजे तो रिच्युअल काहीतरी चालू होईल. काय आहे रिच्युअल, काय ते म्हणजे काही रात्री 2-2:30ला त्या पलीकडच्या गावातून अंधारातून निघालेली देवीची पालखी, मग तिला आम्ही घेऊन या देवींची भेट होईल आणि मग पुढे कार्यक्रम होईल. अशी रात्री माणसं आहेत. तर हाच कार्यक्रम, असे काही भयंकर धार्मिक विधी वगैरे वेगळे नाही. आज चालू असेल बाहेरचं वातावरण अक्षरशः एखादं कौटुंबिक सोहळा असल्यासारखं होतं. कमीत कमी 4 गावातली माणसं देवीला आली होती, येत होती, जात होती, गाड्या जात होत्या आणि सगळे एकमेकांना बरेच ना, हे आहेस ना, सगळे विचारत होते. आणि ते मला इतकं आवडलं की बायका येत आहेत, पोरी येत आहेत आणि खरोखरच त्यातली मुलं मुली एकमेकांशी जे बोलत होते ना, ते मला इतकं बरं वाटलं ना की ओपनली बोलतात, कारण ते सगळे एकमेकांना ओळखतात. हे किती दुर्मिळ आहे हे त्यांना कळतंय की नाही मला माहित नाही. मला वाटतं त्यांना कळूच नाहीये, त्यांचं असं नॅचरली चाललंय ते चालू. पण तू म्हणून तरुणाईचं जेव्हा विचारलंस ना, तर आता पर्यावरणाचं जे सगळं काम तिथे करतायत किंवा पुढाकार घेतात ती सगळी तरुण मुलं आहेत. इतकी मस्त मुलं मुली आहेत. आता नावं घ्यायची तर मला पुढचा दिवस उजाडेल. पण फेसबुकवरती सेव्ह कोकण मुव्हमेंट नावाचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये बरीच मंडळी दिसतील. त्यांचं नेटवर्किंग चालतं आणि ते करत असतात.
परत वाद घालायला, आग्रह धरायला, कोकणी पद्धतीने उभं राहायला, हे सगळे तयार आहेत. आणि हे मला बाहेरच्यांना सांगायला लागतं. ह्याच्यात माझी भूमिका काय असं आहे, कारण मी आता ना मी तरुण ना मी कोकणी. तर मला एवढंच वाटतं की यातलं जिथे विज्ञान लागतं, ते सोशल विज्ञान असो वा नॅचरल बायोडायव्हर्सिटीचं, ते आपण फक्त हातात ठेवूया. मग पुढचं ते त्यांना करायचं ते करणारच आहेत. पण त्याच्यासाठी त्यांना वेळ घालवायची गरज नाही, कारण ते आपापली घरं दारं शेती भाती व्यवसाय सांभाळून हे करतायत. आता तुम्हीच सायन्स करा म्हटलं तर ते कसं नाही. आणि जे मला येते ते मी करीन, माझ्या विद्यार्थ्यांना येते ते करतायत. आणि ते घेऊन ते मांडणं हे तिथली मुलं मुलीच करतायत. आणि दॅट इज अमेझिंग. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की टेक्निकली कुठला तरी विषय तुम्ही शिकणं, सो कॉल्ड अकॅडमिकली, आणि मगच तुम्ही या गोष्टी करा, अशापेक्षा हा ओपननेस आहे. हा, म्हणजे आत्ताचं जगच मुळात इतकं बांधलं गेलंय ना की आता माझा जो एक PhD विद्यार्थी आहे, जो माझ्यापेक्षा खूप मोठा पण आहे वयाने, तो बसला UK मध्ये. पण अरे हे तू पाहिलं होतंस का रे म्हटलं की तो 10 वर्षापूर्वीचं सांगू शकतो ना. तो मला ओळखतो, पण माझ्याबरोबर बाकीच्या 15 लोकांना पण तो ओळखायला लागला फेसबुकमुळे. तेही त्याला काहीतरी विचारतात. तर हे आता खूप नैसर्गिक झालंय. म्हणजे ही जी कम्युनिटी आहे ना, ती सोशल मीडियाच्यामुळे इतकी जवळ आलेली वेगळी आहे. याचं फॉर्मेशनच वेगळं आहे. म्हणजे हा वेगळा समाज आहे. आणि तो जितक्या हुशारीने वापरताय ना तरुण पिढी, ते बघून मला थोडी आशेला जागा वाटते. कारण विकासाचा जो आहे तो नांगरण, तो वरवंटा, आणि आता तो कोकणाच्या बाजूला वळलेला दिसतोय. एकूणात गेल्या 5 वर्षात 10 वर्षात जे काही राजकीय खेळी झाल्यात त्याच्यामध्ये सगळीच प्यादी बनवायचा प्रयत्न आहे. कुठली बाजू असेल की कोण कुणाच्या चाली खेळतंय आणि का हे समजणंच अवघड झालंय. त्यामुळे ही जी बॅटल ग्राउंड झालंय त्यात आता कोकण आलेलं आहे, त्याची फार भीती वाटते. हो, एक्झॅक्टली तेच मला वाटलं की पण त्याला ही लोक सज्ज आहेत का, की त्यांना कळतंय की आपल्याला वापरलं जातंय. हो, होतायत. पण थोडासा प्रयत्न काय करता येईल पुढे बघून आपल्याला, कुणीच वापरू नये. म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये त्यांना वापरलं गेलं का तर हो, आत्ताच्या ह्याच्यामध्ये जाईल का हो. कारण मुळात ह्या सो कॉल्ड राजकारण्यांचा इंटरेस्टच वेगळा आहे. हो ना. लोकांच्यासाठी समाजासाठी काहीतरी निरलसपणे करणारे लोकांची पिढी कधीच संपून गेली आहे. मला वाटतं कोकण रेल्वे झाली तो एक मोठा हे होता. आता जे काही घडतंय ते घडवून आणायला राजकीय तुमच्याकडे शक्ती असल्याशिवाय होत नाही. आणि ती पण ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वापरली. म्हणजे अनेक गावांच्यातले जे तरुण आहेत किंवा तरुण किंवा माझ्या वयाचे आणि त्याच्यापेक्षा खाली, यांनी अशी भूमिका घेतली की आमच्याकडे हा प्रकल्प आणणार असला तर आम्ही मतच देणार नाही तुम्हाला. ही आमची भूमिका ठाम आहे की हे आम्हाला नको. त्याच्या पुढे तुम्ही तुमचं काय खेळायचं ते खेळा, तुम्ही काय बोलायचं ते बोला. गावामागोमाग गावं. आणि मला हे खूप महत्वाचं का वाटलं, कारण आपण बोलतोय ना सेल्फ गव्हर्नन्स बद्दल, डिसेंट्रलाइज गव्हर्नन्स, तर तो चालू आहे. त्याचे प्रयत्न चालू आहेत. तो मोडायचे प्रयत्नही अर्थात जोरात चालू आहेत, पण तो बळकट राहावा ह्यासाठी आपण करणं आवश्यक आहे. आणि हे तेच करू शकतात कारण ते तिथे वाढलेत. इथल्या गावांची ती परिस्थिती कधीच गेली आहे. सह्याद्रीच्या वरती जे काही झालेलं आहे ते फार, त्याचा इतिहास वेगळा आहे, त्याचं समाजकारण वेगळं आहे, ते कधीच बदलून गेले. पण कोकणामध्ये जर का आतापर्यंत असेल तर तो कसा काय राखता येईल, जागा वाटते, तो स्पेस टू से येस और नो, हे मला फार महत्वाचं वाटतंय. आणि ते काळजीचाही भाग आहे. म्हणजे कारण सगळंच अवघड झालेलं आहे आताच्या ह्याच्यात. खूपच राजकारणाचा एकूण वरवंटा कशावरून कसा जाईल, म्हणजे सगळ्याच राजकारण, सगळ्याच. म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला टँकर मिळणार की नाही हे पण कळत नसेल तर काय, म्हणजे जगणं बरोबर आहे. म्हणजे हे हक्क आहे, मला हे मिळणं, पाणी मिळणं, हे हक्क आहे. हे न वाटतं कुणीतरी सारखं माझ्यावर कृपा करतंय असं मी वागायचं,
म्हणजे हे कठीण आता होतं. घडेल असं वाटलं नव्हतं. फारच कठीण चाललं. तुझं पुढच्या विषयी काय आता प्लॅनिंग काय आहे? सो मी म्हणते तसं काही मी अनेक टोप्या घालत असते. त्यातले एक कोरे म्हणजे मला जे कळतं ते झाडं आणि झाडांचं एकूण संरक्षणासाठी काय करायला लागतं ते. सो मी काही आंतरराष्ट्रीय काम करणाऱ्या संस्थांच्या बरोबर पण करते आणि काही स्थानिक संस्थांबाबत पण करते. एकूणच नॉर्दर्न वेस्टर्न घाट सह्याद्रीचा हा महाराष्ट्र गोव्याचा भाग हा जास्ती मला जवळचा वाटतो, कारण मला ते परत सोपं आहे. मी तिथे वाढले, त्याच्यामुळे कोण काय बोलतंय हे मला कळतं. मी विदर्भात जाऊन काम करणं अवघड आहे, कारण मला भाषा समजायला आणि नुआन्सेस समजायलाच वेळ जातो. सो काम मी इथेच करणार आहे, ह्याच्याबद्दल शंका नाही. एकूणच हा भाग हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे हे आपण आधीच म्हणजे सगळ्या जगांनी मान्य केलंय. त्यातला सह्याद्री आहे मान्य लोकांना, कोकण आहे हे पटवून द्यायला लागतं. म्हणजे हे मला आश्चर्यच वाटतं की अरे हे शास्त्रज्ञांना पण मला सांगायला लागतं की अरे कोकण हा पण जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. आणि तो तुम्ही जुने नकाशे पाहिलेत तर दिसतोय, तो त्या नकाशातून वजा कधी झाला हे अवघड आहे. म्हणजे ते परत आणायला पाहिजे तो. तर हा जो सगळा हे आहे तर त्याच्याकडे त्यातला परत पॉलिसीचा भाग की कुठले कायदे शिल्लक आहेत आणि त्याचा कसा वापर करून घेता येईल यासाठी एका बाजूला आम्ही थोडे प्रयत्न करतोय की सगळेच कायदे पर्यावरणाचे किंवा सांस्कृतिक हेरिटेजचे हे थोडे सोप्या भाषेत करून पोहोचवता की बाबा ग्रामपंचायतीच्याकडे एक बुकलेट तरी असावं, असा एक हे आहे. आणि जे काम आता आम्ही केलं साऊथ रत्नागिरी म्हणजे राजापूर रत्नागिरी तालुक्यांमध्ये ते थोडं रेप्लिकेट करता येईल का रायगड ते सिंधुदुर्ग मध्ये, कारण तिथे अशा तऱ्हेचे सडे आहेत, तिथली संस्कृती एक तऱ्हेची आहे आणि हे जे काही सगळे बदल होत चाललेत ते पण तिथे खूप आहे. तर त्याच्यामुळे वाचवण्याजोगं शिल्लकही खूप तिथे राहावं यासाठी प्रयत्न करायचे. त्यासाठी वेगवेगळ्या संस्थांच्या नजरेत हे आणून देणं हा एक मोठा महत्त्वाचा भाग करायचा. खूप शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू. खूपच गप्पा मारल्या आपण. हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचं यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.